आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिनी अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. यंदा म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता, तसेच या दिवशी कोणते विशेष योग जुळून आलेले आहे आणि या दिवशी कोणत्या रंगांना विशेष महत्व आहे, कोणत्या रंगांच्या साड्या घालाव्या, कोणत्या रंगांच्या घालू नये, या दिवशी काय करावे, काय टाळावे, अशी संपूर्ण वटपौर्णिमे संदर्भाची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये ओम वटवृक्षाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा कधी आहे. तर बघा सखींनो, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण हा 29 जून 2026 म्हणजेच वार सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा रविवार 28 जून 2026 रोजी रात्री उशिरा किंवा 29 जूनच्या पहाटे 3:06 होणार आहे. पौर्णिमा तिथीची समाप्ती ही मंगळवार 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 29 जून 2026 रोजी सोमवार रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी सर्व सुहासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत करणार आहेत. यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेला आहे. यंदा वटपौर्णिमा सोमवारी आली आहे. सोमवार हा भगवान शिव आणि चंद्रांचा वार मानला जातो. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने त्या व्रताचे फळ अनंत पटीने वाढणारे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाश मंडलात शुभयोग आणि सौभाग्य योग निर्माण होत आहेत. हा योग वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ही ती स्थिती आहे ज्या दिवशी सती सावित्रीने आपल्या दृढ संकल्पनेने आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपले पती सत्यवान याचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या प्रेमाची आणि आत्मबलाची शक्ती दर्शवतो. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर आणि राहुकाळ टाळून करावी. 29 जून रोजी पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ खालील प्रकारे असणार आहे. सर्वोत्तम शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते दुपारी 10:40 पर्यंत असेल. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर सूर्योदयानंतर सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या संपूर्ण शुभ चौघड्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. सकाळी असणारा राहुकाळ आणि भद्राकाळ टाळूनच पूजा संपन्न करायची आहे. आता पूजेचे संपूर्ण साहित्य आपण बघूया. तर पूजेचे ताट लागतं, त्यामध्ये हळदी कुंकू, गंध, अक्षदा आणि विड्याची पाने, सुपारी लागतात. वडाला गुंडाळण्यासाठी कापसाचे सूत म्हणजेच कच्चा दोरा लागतो. धूप, दीप, कापूर, माचीस, 5 प्रकारची फळे ज्यामध्ये आंब्याला विशेष महत्व आहे. पाण्याचा तांब्या अर्घ देण्यासाठी वडाच्या पानांची बनवलेली किंवा बाजारातून आणलेली सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा फराळाचे पदार्थ, सुवासिनींना देण्यासाठी ज्यामध्ये फळे, गहू किंवा हरभरे दिले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपरिक किंवा सुंदर साडी परिधान करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे स्वच्छता करावी आणि पाण्याचा सडा टाकावा. झाडाच्या खोडाजवळ सती सावित्रीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून तिची हळद कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून मनोभावे नमस्कार करावा आणि ऋतुकाळाप्रमाणे आपली 5 फळे विशेषतः आंबा अर्पण करावात. आता अत्यंत महत्वाचा विधी म्हणजे सूत गुंडाळणे. कापसाचे पांढरे सूत हातात घेऊन वडाच्या झाडाला किमान 7 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. ते सूत झाडाला गुंडाळावे. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा संपन्न झाल्यावर तिथे दिवा, धूप ओवाळावा, नैवेद्य दाखवावा आणि वडाच्या झाडाची मनोभावी आरती करावी. शेवटी उपस्थित सुवासिनींना हळद कुंकू लावून वाण द्यावे आणि घरी येऊन पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. या दिवशी आपण सर्वच जण खूप छान नटतो, सुंदर साडी आणि दागिने परिधान करतो. पण सखींनो, तुम्हाला माहित आहे का वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण कोणत्या रंगाचे कपडे आणि बांगड्या घालत आहोत याला आपल्या शास्त्रात खूप मोठे महत्व आहे. काही रंग असे आहेत जे तुमचे सौभाग्य 1000 पटीने वाढवतात, तर काही रंग असे आहेत जे पूजेच्या वेळी परिधान केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि दोष लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमा 5 कोणते शुभ रंग आहेत, ज्या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्ही आवर्जून घातल्या पाहिजेत आणि
आणि असे कोणते रंग आहे जे चुकूनही वापरायचे नाही? व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, एक सेकंद सुद्धा मिस करू नका. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पूजेमध्ये रंगांना एवढं महत्व का असतं. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशिष्ट रंगांचे महत्व सांगितलंय. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्यांच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. शुभ रंग हे निसर्गातील सकारात्मक आणि दैवी शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. जेव्हा आपण वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि शिवशक्तीची पूजा करतो, तेव्हा आपल्या अंगावरील शुभ रंग पूजेची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनामध्ये संक्रमित करतात. योग्य रंग परिधान केल्याने मनाला शांतता लाभते, पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. आता तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न, जर आपण योग्य रंगाची साडी घातली नाही किंवा चुकीचा रंग निवडला तर काय होते? शास्त्रानुसार पूजा अर्चा करताना नकारात्मक रंग परिधान केल्यास पूजेमध्ये विघ्न येऊ शकतात. वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा, आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव आहे. जर आपण या दिवशी चुकीचे किंवा अशुभ रंग परिधान केले तर नकारात्मक ऊर्जा वाढते, पुण्य मिळत नाही, वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो. त्यामुळे नटण्या थटण्याच्या आनंदात रंगांची चूक अजिबात करू नका. चला तर आता जाणून घेऊया वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते आहेत. नंबर 1, त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हा रंगांचा राजा आणि सौभाग्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. लाल रंगाची साडी आणि लाल बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. हा रंग पती पत्नीमधील प्रेम आणि समर्पण वाढवतो. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजेच निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग. वडाचे झाड हिरवेगार असते. यंदा वटपौर्णिमेला हिरवी साडी आणि हिरवा चोळा घालणे अत्यंत शुभ मानले जाईल. हा रंग कुटुंबात आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. तिसरा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग आहे. गुरुग्रह हा महिलांच्या पत्रिकेत पतीचा कारक असतो. पिवळी साडी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब चमकते. त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे चौथा, नारंगी किंवा भगवा रंग. हा रंग अग्नी आणि पावित्र्यतेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनात सकारात्मक विचार येतात आणि पूजेमध्ये पूर्ण लाभ लागतो. पाचवा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा नात्यातील गोडवा आणि आदर दर्शवतो. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसतील तर तुम्ही गुलाबी किंवा राणी रंगाची साडी आणि बांगड्या नक्कीच निवडू शकता. आता सर्वात महत्वाची सावधगिरी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी आणि काळ्या बांगड्या चुकूनही वापरू नका. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य म्हणजेच निषिद्ध मानला जातो. काळा रंग हा राहू केतू आणि शनीचे संबंधित असून तो राहूची नकारात्मकता आकर्षित करतो. हा रंग दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी, काळी बॉर्डर असलेली साडी किंवा काळ्या बांगड्या अजिबात घालू नका. तसेच पांढरा रंग हा देखील सौभाग्याच्या पूजेत वापरत नाही, त्यामुळे तोही टाळा. साडीसोबतच आपल्या हातील बांगड्यांना म्हणजे चुड्यालाही विशेष महत्व आहे. सुवासिनींचे हात कधीही सुके किंवा रिकामे नसावेत. बांगड्यांचा जो खणखणाट असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो. वटपौर्णिमेला साड्यांच्या रंगांशी मॅचिंग करून तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगांच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. काचेच्या बांगड्यामधून निघणारा ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करतो. पूजेच्या वेळी हातात किमान 2 किंवा 4 हिरव्या बांगड्या तरी नक्की असाव्यात. तर सखींनो, यंदा वटपौर्णिमेला या 5 शुभ रंगांपैकीच तुमच्या आवडतीची साडी आणि बांगड्या निवडा आणि तुमची पूजा यशस्वी करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ.